हे बघ, जस्ट होल्ड दिस. बघ बघ, हे ते चाळे बघ. संस्कारहीन मुलं अशीच वागतात हे परत एकदा सिद्ध झालं. एका भोळ्या भाबड्या मुलीशी असं वागताना बघून त्याला तुला शिक्षा करावीशी वाटत नाही? What is this, Mac? What is all this? आता का बोलती बंद झाली तुझी? तुझ्या कुलदीपकाने लावलेले दिवे बघून आता वाचा गेली का काय तुझी? हा तुझ्याच परदेशी संस्कारांचा परिणाम आहे. आणि ही अशीच परदेशी मुलं आमच्या देशात येऊन निरागस मुलींना फूस लावतात. हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. जुनं जुनं म्हणून हिणवतेस नाही का आम्हाला? पण आम्हाला अभिमान आहे आमच्या पूर्वजांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांचा. हा असा वाह्यातपणा करायला शिकवत नाही आम्ही आमच्या मुलांना. संस्कार, संस्कृती ह्या सगळ्यावरचं जर भाषण झालं असेल तर प्लीज निघा. तुम्ही काढलेले फोटोज मला दाखवलेत, मी ते पाहिले, फारच छान आलेत, आवडले मला. इनफॅक्ट यू हॅव अ ग्रेट टॅलेंट ॲट दिस. थँक यू सो मच फॉर दॅट. सो आता पुढे याचं काय करायचं काय नाही करायचं ते माझं मी ठरवीन. तुम्ही या. म्हणजे दिस इज आवर इंटरनल प्रॉब्लेम अँड वी विल सॉर्ट इट आवर ओन वे. जाई, नॅक आणि मी आम्ही तिघं काय करायचं ते बघून घेऊ. यू डोंट नीड टू पोक युअर नोज इन ऑल दिस. आता तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे तू ह्या कांगारूला काहीही बोलणार नाहीयेस? ते मी तुम्हाला का सांगू? तुम्ही कोण? निघा आता. थँक यू फॉर दिस सोशल सर्व्हिस दॅट यू हॅव प्रोव्हाइडेड. मी जातोय, पण असा संस्कारहीन मुलगा आमच्या गृहसंकुलात राहू शकत नाही. धमकी देताय? काय करणार तुम्ही? लवकरच कळेल तुला काय करेन ते. मॅन इज पेन. लिटरली डोकं दुखायला लागलंय माझं. आरडा ओरडा नुसता. आय नीड अ पेन किलर. निर्लज्जपणाचा कहर आहे ती कांगारीण. म्हणजे आमचं आम्ही बघू म्हणे. अहो जाऊ द्या हो, कशाला उगीच रक्त जाळताय? स्वतःच्या मुलाला पाठीशी घालून माझ्याशी वाद घालते ती. बोलून आलात ना तिला, सोडा आता. मी जर तिच्या जागी असतो ना तर माझ्या मुलाला असा भर चौकात उभं करून चापकाचे फटके दिले असते मी. अहो पण तुम्हाला हे असले नसते उद्योग करायची गरजच काय होती? नसते उद्योग? हे असं कसं काय बोलू शकता तुम्ही? म्हणजे ते कांगारू आधी माझ्या नातीला नादी लावतंय आणि आता त्या निरागस बिचाऱ्या जाई जोशीशी प्रेमाचे चाळे करतोय. आणि हे सगळं मी फक्त बघत राहायचं? म्हणून हे असं करायचं? चोरून छायाचित्र काढलीत तुम्ही त्यांची? अरे वा, मग काय त्यांना सांगून मी छायाचित्र काढायला हवी होती का? त्याला उघडं पाडायचा हा एकच उपाय होता. आणि याच्यात माझं काहीही चुकलंय असं मला तरी निदान वाटत नाही. तुम्ही कधी चुकतच नाही हो. हे बघा, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा जरा शांत डोक्याने विचार करा. मी आपल्या सईला किती मोठ्या संकटातून वाचवलंय त्याचा. वाचवलत ना, झालं ना समाधान. मग आता शांत बसा जरा. नाही, मी शांत बसणारच नाहीये. मग काय करणार आता? तांडव करणार का? हो, मी त्या कांगारणीला धडा शिकवणार आहे. नका हो उगीच राग राग करू. तिला काय करायचं ते करू दे ना. ठीक आहे ना,
तिला काय करायचं ते तिला करू देत, पण मला हवं तेच मी करणार आहे. म्हणजे काय करणार आहे? तिला आयुष्यभर लक्षात राहील अशी एक गोष्ट करणार आहे मी आता. अरे देवा, हे तर वाढतच चाललंय. Listen, can I call you back in some time? I'm a little busy right now. Okay, thanks. Bye. मी जे पाहिलं ते काय होतं? तसं काही नाहीये. वी आर जस्ट फ्रेंड्स. Oh, really? Then what about those pictures? ट्रस्ट मी मॉम, अप्पांनी ते फोटोज खूप ऑड अँगल मध्ये काढले अँड ही क्रिएटेड अ सीन. दोज फोटोज आर डिसेप्टिव्ह. I knew it. I just wanted to hear it from you. आणि आता कन्फर्म झालंय. I'm so happy and relieved. Come here. Come here. I know my boy very well. And he will never cheat on a girl. I know that for sure. तो अप्पा केतकर आहे ना, तो जरा नॅरो माइंडेड आहे. ओल्ड स्कूल गाय. एका मुलीला आणि मुलाला एकत्र पाहिलं ना की स्वतःचा काहीतरी अर्थ काढून मोकळं व्हायचं. And I just hate this kind of mentality. Was I... Darling, come here, come here. You must have felt so uncomfortable ना? खूप awkward झालं असेल ना ते सगळं? Please don't worry. Okay? जे काही तो माणूस बोलला ना, सगळं विसरून जा. Just forget it. आता तुला कळलं असेल मी त्या क्रेझी केतकरला क्रेझी का म्हणते. Because he is crazy. And as far as possible, just stay away from him. Keep safe distance. I should not say this, पण तरी सुद्धा सांगते. तू ना त्याचं काम सोडून दे. मॉम, ते तिला करू दे ना डिसाइड. Of course. Chill. I'm just trying to help her. Zai, you just relax, okay? You know what? A boy and a girl can be just good friends. हे ज्या लोकांना कळत नाही ना त्यांना सिरियसली घ्यायचंच नाही. जस्ट अ सेकंड. हॅलो. हा जाई, ताबडतोब माझ्या घरी आहे. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. या आय एम कमिंग. मॅम मी निघू का? मला एक अर्जंट काम आहे जरा. येस प्लीज. आय एम सो सॉरी. या सगळ्यामध्ये एवढा वेळ गेला ना. तू निघ. नो मॅम, इट्स ओके. येते मी. ओके बाय. टेक केअर. या बाय. Nak, I like this girl. Nice girl, na? Yep, she's nice. येऊ का मिस्टर केतकर? थांब. घरात पाऊल टाकण्या अगोदर ते गोमूत्र अंगावर शिंपडून घे. तर कामाला सुरुवात करूया. मला माहितीये तुझ्या मनात असंख्य प्रश्न असतील. मी असं का केलं, मी तुझी आणि त्या कांगारूची छायाचित्र का काढली, असं तर तुला नक्कीच वाटलं असेल. नाही म्हणजे हा प्रश्न तुझ्या मनात येणं हे साहजिकच आहे. पण आता मी काय सांगतो ते नीट ऐक. त्या कांगारूच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यामागे एक सैतान लपलाय. आधी त्यानं माझ्या नातीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. आणि अशा इतरही अनेक मुलींना फसवलंय त्यानं. मिस्टर केतकर, तुम्ही तुमच्या नातीबद्दल बोलू शकता, म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल माहिती असेल, पण इतर मुलींबद्दल एवढ्या फर्मली तुम्ही कसं काय बोलू शकता मिस्टर केतकर? नाही, त्या मुलाला पाहूनच कळतं की त्याच्यावर काही चांगले संस्कार नाहीयेत. माझ्या नातीला मी त्या कांगारू बद्दल आणि तुम्हा दोघांबद्दल सांगितलेलं आहेच. आता तुलाही सांगतो, त्याच्यापासून लांब राहा, नाहीतर उद्ध्वस्त होईल तुझं आयुष्य. लांब राहा त्या कांगारू पासून.
तुझ्या आजोबांसारखा आहे म्हणून तुला सल्ला देतोय असं समज. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुझ्या बाजूनी आहे आणि मी त्याला सोडणार नाहीये हे लक्षात असू दे. काय झालं ग? चिडल्या असतील ना त्या देशपांडे खूप? नाही, अजिबात नाही. म्हणजे आमच्या फ्रेंडशिप बद्दल त्यांना काहीच ऑब्जेक्शन नाहीये मिस्टर केतकर. अरे वा, काय सांगतेस? अरे वा काय अरे वा. आणि काय हो सौभाग्यवती, तुम्हाला काय एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत? त्या कांगारणीनं लाच सोडली असेल पण आपण लाच सोडलेली नाहीये, लक्षात असू दे. आणि काय ग ताई, त्या मुलाचं वागणं तुला मैत्री वाटतंय? एवढी जादू केले तुझ्यावर त्या दोघांनी. अगं जाई, तो तुला नादी लावतोय एवढं कसं कळत नाहीये तुला? अहो, तुम्ही सईला सांगितलं ना नचिकेत पासून लांब राहा म्हणून. आता जाई आणि तिच्या घरचे बघून घेतील पुढे काय करायचं ते. नचिकेत आणि जाईच्या मध्ये आता तुम्ही पडू नका. एका स्वदेशी मुलीचं या अशा परदेशी हल्लेखोरांपासून रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो मी. उग्र अशा आंदोलनाला तोंड द्यावं लागेल त्या दोघांना. जाई, तू अगदी निश्चिंत राहा. हा अप्पा केतकर अजून जिवंत आहे तुझं रक्षण करायला. मुर्दाबाद मुर्दाबाद, परदेशी लांडगे मुर्दाबाद. अरे वा. अरे देवा, हे काय आता? जगम, मुर्दाबाद मुर्दाबाद, परदेशी लांडगे मुर्दाबाद. अहो, हे काय आता? हे आहे अप्पा केतकरांचं सैन्य. आता शत्रूचा पाडाव झालाच म्हणून समजा. चला रे, चला या. मुर्दाबाद मुर्दाबाद, परदेशी लांडगे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे मुर्दाबाद. आजी अगं काय हे सगळं? तू सगळ्यात आधी नचिकेतला भ्रमणध्वनी लाव आणि त्याला सांग हे लोक त्याच्या घरावर चाल करून येत आहेत. तो अप्पा केतकर स्टुपिड होता हे तर मला माहिती होतं, पण तो इतक्या खालच्या थराला जाईल हे वाटलं नव्हतं. ही इज अ हॉरिबल मॅन. I can't stand him, Nak. We have to leave this place as soon as possible. Let's just go, या. रोज सकाळी उठून त्याचं काहीतरी नवीन नाटक सुरू होतं. होल्ड मग. हॅलो, हा नचिकेत, ऐक ना, आप्पा आणि काही लोक तुझ्या घराकडे येत आहेत आता. काही लोकांना घेऊन येतात म्हणजे? मुर्दाबाद मुर्दाबाद, परदेशी लांडगे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे मुर्दाबाद. लिसन लिसन, आय थिंक ते आलेत. आय कॉल यू लेटर. अरे कोण आहेत हे लोक? Why are they shouting slogans? What is happening? अप्पा केतकर काही लोकांना घेऊन येतात. आय थिंक दे वॉन्ट टू अटॅक अस. What? ऐक माझं, तू वरती जा. आय हँडल थिंग्स. मी डिग्सला कॉल करतो, तू त्याच्या लालबागच्या पोरांना घेऊन येईल. एक मिनिट. आप्पा केतकर आपल्यावर असं कसं काय अटॅक करू शकतात? What do you mean by that? काय चाललंय हे सगळं? आय डोंट नो. तू जा वरती. आय हँडल थिंग्स. मी कुठेही जाणार नाही. त्यांना माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, मग लेट मी हँडल दिस. मी बोलते त्यांच्याशी. मॉम, इट्स रिअली टू रिस्की. प्लीज ऐक माझं. प्लीज. अरे अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे मुर्दाबाद. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे What is all this? अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. परदेशी लांडगे मुर्दाबाद. अरे काय? आजी, ते लोक नचिकेतला मारणार तर नाहीत ना? काय माहिती बाई आता काय होतंय ते. तुझे आप्पा असं काही वागतील असं वाटलं नव्हतं मला. आजी, मी नाही थांबू शकत ग अशा परिस्थितीत. आजी, मी जाऊन बघू का? हा? हो हो, बघ. पण आजी, आप्पा तर म्हणाले की जाई तू इथेच थांब म्हणून. चल चल तू. अगं आजी, अगं थांब. कुठे? अगं, तुझी तगमग मला बघवत नाहीये ग. आणि तुझं प्रेम आहे नचिकेतवर, तुला काळजी वाटणं साहजिक आहे. चल बघू. आजी, पण आप्पा. मी नेते ना तुला, मी सांगेन काय ते. चल चल. भारतीय मुलींना नादी लावणारा
हाच तो सैतान. इथे येऊन आपल्या मुलीला फसवणं हे खूप सोपं वाटतं यांना. राज रोजपणे इथे येऊन आपल्या मुलींना जाळ्यात ओढलं तरी सुद्धा हे काहीही करू शकणार नाहीत अशा भ्रमात आहे हा. परदेशी पैशावर आपण काहीही करू शकतो असा गैरसमज आहे यांचा. बास झालं. आप्पा केतकर, खूप बोललात तुम्ही. आता बास करा आणि हे सगळं बंद करा, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांच्या अगेन्स्ट डिफेमेशनची केस फाईल करीन. कळतंय तुम्हाला? कायद्याच्या धमक्या तू मला देऊ नकोस. धमकी देत नाहीये मी, खरं तेच बोलतेय. कारण माझ्या मुलांनी कोणत्याही मुलीला फसवलेलं नाहीये. अरे वा, म्हणजे रावणाने सीतेला पळवलंच नाही असं म्हणण्यासारखं आहे हे. काय मंडळी? आपल्या मुलींना फसवत असेल तर या नरात आम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. हो हो बरोबर आहे, शिक्षा देईल ना, पब्लिक ह्याला शिक्षा देईल. बस, पुढे यायचं नाही अजिबात. मी तुम्हाला सांगते ते कळत नाहीये का? माझ्या मुलांनी कुठल्याही मुलीला फसवलेलं नाहीये. जाई गुड यू केम. जस्ट कम हिअर क्विकली. या आप्पा केतकरनी या सगळ्या माणसांना इन्स्टिगेट केलंय. अँड नाउ ही इज टॉकिंग नॉनसेन्स अबाउट माय सन. जस्ट से की माझ्या मुलांनी असं काहीही केलेलं नाहीये. त्यांनी तुला फसवलेलं नाहीये हे सांग त्यांना. जाई जाई, अगं खरं खरं सांगून टाक. या मुलानं तुझी कशी फसवणूक केली हे सगळ्यांना कळू दे एकदा. काय हो? हा बरोबर आहे, सांगा सांगा, खरं काय ते सांगा सर्वांना. या मुलाचा खरा चेहरा हा लोकांसमोर आलाच पाहिजे. घाबरू नको जाई, अगं मी तुझ्या मागे आहे. यानं खोटी वचनं देऊन तुला कसं फसवलं एकदा सांगून टाक. जाई, काय please, मंडळी, you have बरोबर to tell them आहे? right. बस. असं काहीही झालेलं नाहीये. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आमच्यामध्ये आता कुणी जरी आलं तरी ते तुटणार नाहीये. आय लव्ह यू नचिकेत. आय लव्ह यू. खरंच डोकं फिरल्यासारखेच करतायत. शुद्ध का या वयाला? आणि त्यांचं श्रावण बाळ बघितलंस ना, अगदी त्यांच्या तालावर वाजवतंय. हो बाई. आई पण डोकं फिरलेले अप्पा आणखीनच रागीट असतील ना हो. मग काय होईल आपलं? अरे आनंदानं वेडं होणं म्हणजे काय असतं
त्याचा आज मी अनुभव घेतोय. आप्पा 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 तुमचं नाचून झालं असेल तर एक गोष्ट सांगा ना, हे सगळं आपण का करतोय हो? ती जाई जोशी त्या कांगारूच्या प्रेमात पडलीये आणि तिनं हे सगळ्यांसमोर मान्य सुद्धा केलंय. म्हणजे आपल्या सईवरचं ते परदेशी संकट कायमच टळलंय आता. काय सांगताय आप्पा? मग आहे की नाही या वर्षातली सर्वात मोठी आनंदाची बातमी. प्रसन्ना, अरे बघतोयस काय? ये ये नाचायला ये. सुनबाई, सौभाग्यवती, अहो तुम्ही पण नाचा नाचाच. आज तुम्हाला नाचायला पूर्णपणे परवानगी आहे. ईश्वरा, माझी सई कसा सहन करेल हा धक्का? काय होईल पुढे?